मराठा समाजाच्या वतीने प्रशांत पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर LICचे विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले। या निमित्त डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, माजी आमदार दिलीप माने, मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्यासह चेतन नरोटे, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, राजन जाधव, माऊली पवार, अमोलराजे भोसले, दत्तात्रय मुळे, विनोद भोसले, हेमंत पिंगळे, अनंत जाधव, उज्ज्वला साळुंखे, अभिंजली जाधव यांच्यासह मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं यावेळी स्वागत करण्यात आल्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून तसंच मानपत्र देऊन प्रशांत पाटील आणि सुनीता पाटील यांचा यथोचित गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी प्रशांत पाटील यांच्या एकूणच सामाजिक कार्याचा गौरव करताना सेवानिवृत्तीनंतर आता त्यांनी समाजासाठी अधिक वेळ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यामध्ये आपल्याला ज्या वेळेला अडचण निर्माण होते त्यावेळेला समाज समोर उभा राहतो आणि आपल्याला अडचण निर्माण झाल्यानंतर समाजाने आपल्या पाठीशी उभं राहावं ही अनेकांची धारणा असते, परंतु यामध्ये कसलाही विचार न करता समाज मनाचं बीजारोपण हे प्रत्येकाच्या अंतःकरणात जागं करावं या भूमिकेनं प्रशांतजी पाटील साहेबांनी अहोरात्र कष्ट केलेले आहेत। प्रशांत पाटील साहेबांकडे बघितल्यावर असं वाटत नाही की निरोप समारंभाचा हा कार्यक्रम आहे, कारण तुमची जर व्यक्तिमत्व पाहिलं तर तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्हाला वहिनी करून काय घालता याचा शोध घेतला पाहिजे। कारण या वयात सुद्धा माणूस रिटायरमेंट आता सांगितलं प्रास्ताविकामध्ये मामाने, कारण जी माणसं समाजासाठी झगडत असतात ती माणसं कधी रिटायर होत नाहीत। कारण इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाचं आणि मराठा समाजाचं महाराष्ट्राचं काम जबाबदारी तुम्हाला करायची आहे, त्यामुळे तुम्ही रिटायर नाही, खऱ्या अर्थाने तुमची आज सुरुवात आहे हे सर्वांच्या साक्षीने मला सांगायला आनंद आहे। मला पण त्यांच्या व्यक्तिमत्वावर वाटलं की त्यांना एवढा मोठा मुलगा असेल मला असं वाटलं नव्हतं। आणि आता वारंवार ऐकतोय की त्यांचा जन्म बारामतीचा आहे, मला वाटतं बारामतीच्या पाण्यामध्ये काहीतरी जादू असे वाटत नाही, कारण की वारंवार त्यांचा उल्लेख होतोय बारामती जन्म झाला। निश्चितपणे प्रशांत पाटील साहेबांचं एकंदर जर पाहिलं तसं त्यांचा माझा परिचय गेल्या 10-12 वर्षापासून आहे आणि हे सर्व करत असताना LIC मध्ये DO म्हणून काम करत असताना खरं तर ते निवृत्त होत आहेत। LIC मधून जरी निवृत्ती झाले असतील पण त्यांची समाजकारणाची वृत्ती मात्र कायम अबाधित राहावं असे या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पाटील साहेबांचा माझाही संबंध जो 20 वर्षापासून संबंध आहे। सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी विविध पदं भूषवली आणि जे काम केलंय छत्रपती शिवाजी महाराज राहू द्या, संभाजी महाराज राहू द्या, त्यांचा खरा इतिहास खेडेकर साहेबांनी समाजापर्यंत पोहोचवला। त्यांच्या पाठोपाठ सुद्धा तोच विचार आज त्यांची टीम प्रशांत पाटील साहेब असले, अमृत बाळासाहेब होते, दत्तामा आहेत, या सर्वांनी सेवा संघाची सुरुवात तर करीत सोलापूरमध्ये केलं असं ह्या टीमने केलेलं। 30 वर्षामध्ये सेवेमध्ये एक मराठा समाजाचा माणूस एक संघटनेचं काम करतो, परंतु इतर जातीला देखील त्यांनी कधी दुखवलं नाही, हा त्यांच्या 35 वर्षातला सगळ्यात मोठा विजय आहे। म्हणून आता सर्वांनी सांगितलं की आता तुम्ही एवढे वर्ष सेवा करून समाजाचं काम करत होता, यापुढे आता तुम्ही समाजाला वेळ द्या। निश्चित प्रशांत पाटील साहेब हे समाजाला वेळ देतील, आता सेवानिवृत्त झाल्यामुळं भरपूर वेळ देतील। जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवशी इथून जायचं आहे, ते तिवार सत्य आहे। तसं नोकरीत लागलेल्या प्रत्येक माणसाला रिटायरमेंट हा कार्यक्रम त्याच्या आयुष्यामध्ये येणारच आहे। पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजन भाऊ बोलून गेले की काही अधिकारी ऑफिस मधून कधी जातात असं अख्खा ऑफिस वाट बघत असते, ह्याची एकदा कधी रिटायरमेंट होते किंवा कधी एकदा अशी बदली होते आणि आम्ही मोकळं होतो असं म्हणणारे आपण लय अधिकारी बघितले। आणि अधिकारी ऑफिस मधून गेल्यानंतर ह्याच्या पुढे आम्ही कसं काम करू ही चिंता आपल्या सहकाऱ्यांना वाटणं
ही खऱ्या अर्थानं प्रशांत पाटील साहेब आपल्या कामाचं वैभव आहे असं मी समजतो. पाटील साहेबांनी 60 वर्षी त्यांची रिटायरमेंट झालेली आहे. 58 नाही आहे, त्यांना 60व्या वर्षी रिटायरमेंट आहे. आणि हे करत असताना बारामतीतून आले, बारामतीतून इथं मुलांना शिकवले. मुलांना शिकवत असताना एक मुलगी आता सध्या त्यांच्या अमेरिकेमध्ये आणि एक मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला. नाहीतर आपल्या समाजामध्ये शिकायचं म्हणलं तर आपल्यात सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे आपला गावचा सरपंच म्हणजे मोठं शिक्षण होतं. गावचा पोलीस पाटील म्हणजे मोठं शिक्षण होतं. एक शेती 4 बिघा, 20 बिघा, 8 बिघा. आता हे आपलं बिघा आपल्याला आता सापडा नाही. जरांगे पाटील साहेबांमुळे आपण किती बिघावर आहे आता एवढं एवढं आपल्याला काय कळत नव्हतं. तरी एवढ्या अडचणी आहेत एवढं वर्ष जाऊन सुद्धा. अशा पद्धतीनं प्रशांत पाटीलने आपलं सगळं सांगितलं. दरम्यान या गौरव सोहळ्यानिमित्त प्रशांत पाटील यांनी मराठा समाज तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मनापासून आभार मानले. सर्वांनी दिलेलं प्रेम आणि साथ यामुळंच आपण इथपर्यंत वाटचाल करू शकलो. या पुढील काळातही जास्तीत जास्त वेळ समाजासाठी देऊन अधिक जोमानं काम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जो काही मी उभा आहे त्याच्यामागे माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्या ज्या पद्धतीने झाले तो खूप मोठा भाग आहे. आणि आपण म्हणतो की जसं आपल्याला समजायचं वय येतं त्या समजायच्या वयामध्ये मराठा सेवा संघ जॉईन केला आणि तिथून जी विचारधारा मला मिळाली त्या विचारधारेवर आजही मी अत्यंत समाधानी, तृप्त आणि समृद्ध आहे. मी परवा आमच्या LICच्या कार्यक्रमात सुद्धा हा उल्लेख केला होता की माझं 60 वर्ष वय झालंय, परंतु मला आजही असं वाटतं की मी 100 वर्षाचं आयुष्य जगलो. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या, अनेक व्यक्तींच्या, अनेक कुटुंबाच्या, समाजातील अनेक घटकांच्या गाठीभेटी झाल्या. खूप काही पाहायला मिळालं, खूप अनुभवायला मिळालं. दुःख काय असतं ते जवळून पाहिलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच LIC अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.